हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. वसंत पंचमी अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी आपण सरस्वती मातेची पूजा कशी करावी, म्हणजे या दिवशी आपण तिची पूजा केली तर तिचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर या दिवशी सरस्वती मातेची आपल्याला पूजा कशा पद्धतीने करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सरस्वती मातेला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, आपल्या मुलांची बुद्धी तल्लकावी यासाठी आईने आपल्या मुलांसाठी कोणती सेवा करायची आहे आणि ही सेवा करावीच लागणार आहे, तरच आपल्या मुलांना बुद्धी मिळणार आहे, त्यांचं करिअर चांगलं व्हावं यासाठी प्रत्येक आईने ही सेवा करायची आहे. हा व्हिडिओ सगळ्या महिलांनी नक्की बघा. महिलांना ही सेवा करायचीच आहे, आपल्याला ही सेवा करावीच लागणार आहे. तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि आपलं इंस्टाग्रामचं एक पेज आहे आणि फेसबुकचं एक पेज आहे, त्या पेजला नक्की फॉलो करा. त्या पेजची लिंक मी तुम्हाला, त्या दोन्ही पेजची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता. तर सरस्वती माता ही विद्येची, ज्ञानाची आणि कलेची देवता आहे. ज्याच्या मुखात सरस्वती असते तो संपूर्ण या पृथ्वीतलावर कुठलीही गोष्ट करू शकतो, त्याला नेहमी यश मिळतं. कारण सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे, कलेची देवता आहे. तर आपल्या मुखात जर सरस्वती असेल तर आपण नेहमी चांगले बोलू शकतो, आपल्या मुखातून चांगल्याच गोष्टी निघतील आणि आपल्याला विद्या प्राप्त होते. म्हणजे विद्या प्रत्येकाला प्राप्त होईल तरच आपण विद्येच्या बळावरच कुठली पण गोष्ट जिंकू शकतो. मग तो शिकणारा, म्हणजे शाळेत शिकणारा विद्यार्थी असो, कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी असो, की मग आपल्यासारखे असो, आपल्याला सुद्धा विद्येची, ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या बळावरच आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला बुद्धी ही लागतेच, प्रत्येक व्यक्तीला बुद्धीची गरज असतेच. तर या दिवशी आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे. वसंत पंचमी ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येत असते. तर या दिवशी म्हणजे असं म्हटलं जातं की सरस्वती मातेचा या दिवशी उगम झाला आहे, तिचा जन्म झाला आहे. म्हणजे ब्रह्मदेवांच्या मुखातून ती प्रकट झाली होती, ब्रह्मदेवांच्या मुखातून तिचा जन्म झालेला आहे या दिवशी. म्हणून वसंत पंचमीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणजे या दिवशी सरस्वती देवीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तर आपल्याला या दिवशी सरस्वती मातेची विशेष पूजा करायची आहे. तर पूजा करण्यासाठी तुम्हाला सरस्वती मातेचा तुमच्याकडे एखादा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती लागणार आहे. आणि गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा तुमच्याकडे सुपारी असेल सुपारी घेतली तरी सुद्धा चालेल. सकाळी थोडं लवकर उठा, सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. तर तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे, पाटाखाली स्वस्तिक काढायचं आणि पाटावर तुम्हाला पिवळ्या रंगाचं कापड टाकायचं आहे. पिवळ्या रंगाचं कापड टाकल्यावर त्यावर सरस्वती मातेचा फोटो ठेवा, छान पुसून घ्या गंगाजलाने आणि तो ठेवायचा. किंवा तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. सरस्वती मातेचा एखादा मंत्र तुम्हाला 11, 21, 51 किंवा 108 वेळा म्हणायचा आहे आणि तिचा अभिषेक करायचा आहे. आणि गणपती बाप्पांचा सगळ्यात आधी अभिषेक करायचा, म्हणजे गणपती बाप्पांची सगळ्यात आधी पूजा करायची. मूर्ती असेल किंवा सुपारी असेल ती घ्यायची आणि त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि तांदळाचं आसन द्यायचं किंवा विड्याची 2 पानं घ्या, त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची, दुर्वा फुलं गणपती बाप्पांना व्हायची आणि सरस्वती मातेला तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. सरस्वती मातेला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. तर या दिवशी अशा पद्धतीने सरस्वती मातेची पूजा करायची. तुम्हाला एखादी आरती येत असेल तर सरस्वती मातेची तुम्ही आरती करू शकता. आणि या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायचं आणि आंघोळ करायची असते. अशा पद्धतीने पूजा करायची. आता सरस्वती मातेला नैवेद्य काय दाखवायचा, तर पिवळ्या रंगाचा, म्हणजे पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे लाडू, बेसन पिठाचे लाडू, तुम्ही कुठल्याही पिवळ्या रंगाचं नैवेद्य सरस्वती मातेला अर्पण करू शकता. आता ही झाली सरस्वती मातेची पूजा. आता सेवा काय करायची बघा. आपल्या मुलांना, म्हणजे आपले मुलं शिकत असतात किंवा ते जॉब करत असतील तर त्यांची प्रगती व्हावी, त्यांना करिअरमध्ये यश मिळावं, त्यांचा अभ्यास लक्षात राहावा, अभ्यासात त्यांचं मन लागावं. तर यासाठी प्रत्येक आईने मुलांसाठी सेवा करायची असते. मुलांना पण तुम्ही सांगा, मुलं मोठे असतील तर, म्हणजे मी जी सेवा तुम्हाला सांगते ती तुमचे मुलं लहान असतील तर त्यांना तुम्ही जवळ बसवा आणि ही सेवा करायची आहे. आणि जर मुलं मोठी असतील, ते स्वतः ते पठण करू शकतात, ती सेवा करू शकतात, तर तुम्ही त्यांना ते पठण करायला सांगा, ती सेवा करायला सांगा. तर हे बघा, आपल्या केंद्रात हे तुम्हाला मिळून जाईल. श्री विद्या सरस्वती पुस्तिका, छोटंसं पुस्तक आहे, आपलं दिंडोरी प्रणीत आहे. तर यात
श्री विद्या सरस्वती स्तोत्र दिलेलं आहे बघा. श्री विद्या सरस्वती स्तोत्र इतकं आहे आणि इतकं आहे बघा, आणि इतकं बस. अगदी छोटंसं आहे, 2 पानांचं आहे, अगदी छोटंसं पुस्तक आहे बघा. तर हे तुम्हाला आणायचं आहे. श्री सरस्वती स्तोत्र यातून तुम्ही पठण करू शकता. जर तुम्हाला हे नाही मिळालं, म्हणजे केंद्र तुमच्या घरापासून लांब असेल, तर तुम्ही गुगलवर शोधू शकता. श्री सरस्वती स्तोत्र टाका, तुम्ही ते मोबाईलवरून सुद्धा पठण करू शकतात. आणि तुमचे मुलं मोठे असतील त्यांना पठण करायला सांगा. आणि सरस्वती मातेचा मंत्र आहे तो तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जाईल. तर सरस्वती मातेचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं सरस्वती बुधजनने स्वाहा. हा मंत्र, या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. आता मुलं मोठे असतील त्यांना करायला सांगा, लहान असतील तर तुम्ही करा. आणि मुलांना जवळ घेऊन बसा, त्यानंतर या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. बघा, आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रत्येक आई झटत असते. तर आपल्याला अशा पद्धतीने सेवा करायची. आणि बुद्धी सगळ्यांनाच लागते, फक्त लहानांना लागत नाही. आपण सुद्धा जर बुद्धी असेल तरच त्या बळावर आपण यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीत आपण पुढे जाऊ शकतो, आपल्याला यश मिळू शकतं. तर सर्व कार्यात आपल्याला यश मिळावं, आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी, आपल्या मुलांचं करिअरमध्ये यश मिळावं, त्यांना त्यांची प्रगती व्हावी, यासाठी प्रत्येक आईने ही सेवा करायची. जर घरात आई नसेल तर सासू करू शकते, मुलांसाठी वडील करू शकतात, मावशी काका जे कोणी असेल ते कोणीही ही सेवा करू शकतात. म्हणजे घरात जो कोणी असेल तो ही सेवा आपल्या मुलांसाठी करू शकतो. तर सेवा करा, सेवेला महत्त्व द्या. आणि महिलांना काही अडचण आली तर घरात कोणी दुसरं असेल त्यांनी सेवा केली तरी सुद्धा चालेल. बस इतकीच आपल्याला सेवा करायची. आणि या दिवशी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे तुमच्या मुलांना तुम्ही पठण करायला सांगा. नित्यसेवाच्या पुस्तकात ते आहे. अगदी म्हणजे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण करायला फक्त मोजून 3 मिनिटं लागतात. खूप म्हणजे बुद्धीमध्ये खूप जास्त वाढ होते, अभ्यास लक्षात राहतो मुलांचा. तर या गोष्टी नक्की करा. आणि एक माझं सांगायचं राहिलं, जे तुम्हाला यंत्र दिसतंय बघा, तर ते यंत्र तुम्हाला एका पाटीवर काढायचं आहे, किंवा तुम्ही रांगोळीने सुद्धा काढू शकता. म्हणजे जिथे तुम्ही पूजेची मांडणी करणार तिथे तुम्हाला बाजूला ते रांगोळीने, किंवा तुम्ही एखाद्या पाटीवर किंवा एखाद्या वहीचा कागद घ्यायचा आणि त्या कागदावर तुम्हाला ते चिन्ह काढायचं. म्हणजे सरस्वती मातेचं चिन्ह आहे ते सुद्धा तुम्हाला पूजेत घ्यायचं आहे आणि त्याची सुद्धा विधिवत पूजा करायची. तर अशा पद्धतीने आपल्याला साधी सोपी सेवा करायची, पूजा करायची. या दिवशी नक्की ही गोष्ट करून बघा तुम्ही. आणि अजून एक व्हिडिओ आता येणार आहे आपला, लवकरच येणार आहे. तर मुलांसाठी आईने एक गोष्ट करायची आहे की बघा, रथसप्तमी आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे. आता बरेच व्हिडिओ येणार आहेत. तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. माझा एक टायमिंग नाही आहे व्हिडिओचा, मी कधीही व्हिडिओ अपलोड करते, त्यासाठी नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की व्हिडिओ कधी आला. आणि मला कमेंट करत असताना तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात, कोणत्या सिटीमधून बघत आहात. आता बरेच जण सांगत आहेत की आम्ही या सिटीमधून बघतो ताई व्हिडिओ. तर मला तुम्ही ज्या सिटीमधून बघता तिथून मला सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघता, म्हणजे मला कळेल की तुम्ही कुठून माझ्याशी कनेक्ट झाले आहात. म्हणजे मला तुमचे कमेंट वाचून खूप 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 जास्त आनंद होतो आणि मला अजून नवनवीन व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मिळते. तर असंच मला साथ देत राहा, मला कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल. तर अतिशय छोटीशी माहिती दिली मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक केली, फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.